आज आपण पाहणार आहोत गुळाचा शिरा. तर तुम्ही साखरेचा शिरा पाहिला असाल. आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने गुळाचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत. सर्वप्रथम रवा आहे तो व्यवस्थित भाजून घ्या. तूप टाकूयात आपण थोडं. कढवलेलं तूप आहे थोडं टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित थोडाफार ब्राऊन कलर येजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा थोडाफार ब्राऊन कलर, पूर्ण आपल्याला काळपट कलर होऊ द्यायचा नाही. जर तसा केला तर करवट करवट शिरा लागेल. थोडंसं तूप टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला कमी आचेवर ब्राऊन कलर येजेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल. आवडल्याच्या नंतर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा थोडाफार ब्राऊन कलर आलेला आहे. व्यवस्थित ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. जर तुम्ही असाच कच्चा कच्चा शिरा ज्या या स्टेपला जर तुम्ही शिरा बनवलात तर पोट दुखण्याची शक्यता असते, कारण हा थोडा कच्चा आहे. तर बऱ्यापैकी आपल्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. तर बऱ्यापैकी ब्राऊन कलर आलेला आहे. रवा आता व्यवस्थित भाजला गेला आहे, बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर माझे नवीन नवीन रेसिपीज यूट्यूबवर जाऊन नक्कीच पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर चला आपण आता हे भाजलेला जो रवा आहे तो काढून घेऊयात. तर फोडणी देण्यासाठी कढई ठेवलेली आहे. तर यामध्ये आपल्याला जसं मी चाकूच्या साहाय्याने असं बारीक बारीक करून गूळ टाकत आहे. गुळाचा शिरा आहे तर गूळ टाकणार आहे मी. एवढा गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर याच्या दुप्पट गूळ घेऊ शकता. जर कमी गोड आवडत असेल तर थोडा कमी गूळ घ्या. काहीही टाकलेलं नाहीये. सुरुवातीला थोडंफार आपण परतून घेऊयात कमी आचेवरती. थोडंफार गूळ वितळायला लागला की त्यावरती आपल्याला हे कढवलेलं तूप टाकून द्यायचं आहे. कमी किंवा जास्त प्रमाणात तुम्ही तूप टाकून घेऊ शकता. थोडंफार वितळू द्या. कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे, ज्यामुळे ते करपणार नाही. आणि नंतर पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे. कंटिन्यू मिक्स करत राहायचे, ज्यामुळे जे काठी असतील ना ते तुटतील. हे बघा खोबराचं खीस आहे, जे खिसणीनं खिसून घेतलेलं खोबर खीस आहे ते पण मी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, आवडत नसेल तर नका टाकू. व्यवस्थित गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत कंटिन्यू मिक्स करून. आणि गाठी सगळ्या फुटल्याच्या नंतर हा रवा आपल्याला आतमध्ये टाकून द्यायचा आहे. एक वेळेस नक्की करा, अप्रतिम लागते, चव पण एकदम मस्त लागते. नक्कीच ट्राय करा, पण ट्राय केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. या ठिकाणी ना शिरा आपल्या शिजलेला नसतो, तर आपण आधीच उकळीचं पाणी करून घ्यायचं आहे. गरम पाणी उकळी आलेलं तर यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. इथपर्यंत प्रोसिजर स्किप न करता मी प्रत्येक स्किप न करता तुम्हाला सांगत आहे, तर स्किप न करता तुम्ही पण पहा. व्यवस्थित परतून घ्यायचे खाली करपू न देता. त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. उकळी आलेलं पाणी टाकलात तर खूपच छान, कारण तुमची चव बिघडणार नाही. त्यानंतर कंटिन्यू हलवायचं आहे आपल्याला. आणि थोडा वेळ आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं आहे.
जास्त वेळ झाकण बंद करून नका ठेवू. हे पाणी लगेचच आटून जातं. लगेच 1 मिनिटामध्ये पाहिलात तर पूर्ण आटलेलं पाणी दिसेल तुम्हाला. बघू शकता मस्त स्मेल येत आहे. तर आपला शिरा रेडी झालेला आहे. खूप मस्त स्मेल येत आहे. या ठिकाणी तुम्हाला जर ड्राय फ्रुट्स टाकायचे असतील, काजू, बदाम टाकायचे असतील, गोडंब्या कोणत्या टाकायच्या असतील, तर तुम्ही कट करून या ठिकाणी टाकू शकता. आणि एवढी प्रोसिजर झाल्याच्या नंतर गोडंबे टाकून, काजू, बदाम, ड्राय फ्रुट्स वगैरे टाकून वरती फक्त 1 ते 2 सेकंदासाठी झाकून ठेवा आणि तुमचा रेडी झालेला आहे शिरा खाण्यासाठी. तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, मस्त रहा, एन्जॉय करा, खुश रहा, आनंदी रहा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत रहा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. सपोर्ट नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक यू. शिरा झालेला आहे. वरती तूप टाकून घ्या आणि सर्व करा. थँक यू.